त्याच दरम्यान आमचे येस शैला महिने आपण देखील यायचं आहे. शैला मॅडम आपण देखील या. त्यानंतर सोनाली मॅडम आपल्याला देखील विनंती आपण देखील यायचं आहे. आमचे आकाश पालेकर देखील इथे उपस्थित आहेत. या संदीप भाऊ मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आणि परी लोटे असतील मॅडम आपण देखील यायचं आहे. आणि संचिता लोटे संपूर्ण लोटे कुटुंब आज इथे नक्कीच उपस्थित आहे. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. आणि श्राव्या देखील इथे उपस्थित आहेत. यस श्राव्या भगवान लोटे भगवान दादा यांची कन्या तुम्हाला पाहायला मिळेल. या आपण समोरच्या बाजूला यायचं. बक्षीस वितरण आपण नक्कीच पार करतोय संपन्न करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला यस मी विनंती करेन संपूर्ण मान्यवरांना आपण या मुख्य व्यासपीठावरती तिथे आपण बक्षीस वितरणचा कार्यक्रम नक्कीच संपन्न करतोय. यस मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय भगवानजी लोटे साहेब त्यांच्या समवेत संदीपजी लोटे साहेब असतील आमचे पवन दादा असतील इथे उपस्थित जरूर आहेत. चला यस मी विनंती करतोय आपण यायचंय. हॅलो चेक. चला यस आपण नक्कीच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बक्षीस वितरण सोहळा यस नक्कीच आपण इथे व्यासपीठावरती उपस्थित होतात. बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण नक्कीच संपन्न करतोय. चला यस संपूर्ण मान्यवर इथे उपस्थित होतात आणि बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. संपूर्ण मान्यवर इथे जरूर उपस्थित आहेत. चला आपण बक्षीस वितरणकडे नक्कीच वळतोय. रोहित दादा आपण या. यस खरं आता प्रथम विशेष सन्मान जाहीर सन्मान आपण जरूर करणार आहोत. प्रथमतः सातत्याने आपण पाहिलं श्री संस्थापक आपण तर पाहिलं श्री क्रीडा मंडळ यांचे संस्थापक सन्माननीय आदरणीय नामदेवजी लोटे साहेब त्यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य नक्कीच व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. मी विनंती करेन नामदेवजी लोटे साहेब आपण या आपले यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. जाहीर सन्मान कारण की जे श्री क्रीडा मंडळ तुम्ही पाहता त्यांचे संस्थापक बरेचसे कित्येक वर्ष बरेचसे कित्येक खेळाडू ज्यांनी घडवलेत आणि सातत्याने अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आमचे संदीप दादा असतील भगवान दादा असतील संपूर्ण श्री क्रीडा मंडळ त्यांच्या माध्यमातून राहताना बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. चला मी विनंती करेन नामदेवजी लोटे साहेब आपण या. मी विनंती करतोय नामदेवजी लोटे साहेब आपण यायचंय. यस साहेब येत आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करतोय कारण की आपण तर पाहिलं तर श्री क्रीडा मंडळ त्याचे संस्थापक आणि त्याच दरम्यान बरेचसे खेळाडू त्यांच्या तालमीत नक्कीच घडलेले आहेत आणि आज देखील आपण पाहतोय क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व मी पाहिलंय. मी विनंती करेन या जाहीर सन्मान आपण करतोय. नक्कीच लोटे फाउंडेशनचे प्रमुख आणि त्या सन्मान आपण तर पाहिलं तर श्री क्रीडा मंडळाचे येस या. मी विनंती करेन साहेबांना विनंती करतोय आपण यायचंय. यथोचित जाहीर सन्मान या इथे नक्कीच बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये नक्कीच संपन्न करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत
श्री क्रीडा मंडळाचे संस्थापक आणि लोटे फाउंडेशनचे सर्व सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय नामदेवजी लोटे साहेब आणि स्वतः आज आपण पाहतोय संदीपजी लोटे साहेब इथे जरूर उपस्थित आहेत. अगदी अभिमानाची गोष्ट आहे. संदीपजी लोटे साहेब यांचे पिताश्री आणि अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे संदीप भाऊ यांची. खरंच आशीर्वाद घेतात भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब, आमचे राजारामजी लोटे साहेब इथे उपस्थित आहेत. सर्वांचा आम्ही खरंच मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. यस, तदनंतर आपण विशेष सन्मान खराताना करणार आहोत. ज्यांनी खराताना पहिल्या दिवसापासून अंपायरिंग असू दे, त्यानंतर ऑफिशियल संपूर्ण टीम त्यांचा आपण विशेष सन्मान जरूर करणार आहोत. प्रथमतः यस, आपण अंपायरचा सन्मान करतोय. प्रथमतः मी विनंती करेन संदीप आचार्य सरांचा खराताना यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. ॲज अ अंपायर ज्यांनी 3 दिवस अचूक अंपायरिंग ज्यांनी केली आणि त्यांच्या समवेत अश्विन सर त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. या आपण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सँडी सरांसाठी. सातत्याने एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. लेजंड क्रिकेटर, अगदी दुबई पर्यंत ज्यांनी क्रिकेट खेळलं आणि कित्येक वर्ष क्रिकेटचं नेतृत्व करत असताना चांगला खेळ दाखवला. बरेचसे खेळाडू देखील घडवलेत सँडी सरांनी. थँक्यू सो मच, धन्यवाद. नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अश्विन सरांसाठी देखील. थँक्यू सो मच. त्यानंतर ऑफिशियल खरातानं ज्या नावानी संपूर्ण महाराष्ट्रभर वेड लावलंय आणि अगदी जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा सातत्याने एक अतूट नातं नेहमीच राहिलंय. 1 to go फेम, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे अंपायर अजित निकम सरांसाठी जोरदार टाळ्या आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय. मी विनंती करेन सागरजी लोटे साहेब आपल्या शुभाचे आपण पाहतोय जे सिल्वर कॉइन संधीचं नाणं देऊन नक्कीच इथे सन्मान स्वीकारायचा आपण पार पाडतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 to go, एकदा जोरदार बोला. एकदा शेवटचा ऐकूया अजित सरांच्या आवाजाने, एकदा ऐकूया. 1 to go. थँक्यू सो मच, धन्यवाद. त्यानंतर ऑफिशियल स्कोरर आमचे निलेश वैती सर, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. या निलेश वैती सर, आपला देखील विशेष सन्मान येथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यस, आणि ताई यांच्या शुभाचे आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. सिल्वर कॉइन चांदीचा नाणं देऊन त्यांचा देखील सन्मान इथे जरूर केला जाईल. जोरदार टाळ्या. अगदी अचूक स्कोरिंग आमच्यापर्यंत माहिती अप टू डेट देत होते. त्यांच्या समवेत आमचे पवन सेलार यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. या SP पॅनलचे संस्थापक देखील आहेत, उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. पवन यांचा, विनोदजी लोटे साहेब यांच्या शुभाचे त्यांचा देखील सन्मान इथे जरूर आपण पार पाडतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहिला तर अगदी सातत्याने भरपूर असे या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाले होते, परंतु खास करून जो आवाज मुंबई पासून दुबई पर्यंत पोहोचला आणि ज्या संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी आपल्या आवाजाने छाप सोडली आहे, अर्थातच चंदू शेट्टे सरांचा यथोचित मान सन्मान इथे करतोय. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सरांचा विशेष सन्मान या आपण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करतोय. या स्पर्धेचे घटक शिल्पकार भगवानजी लोटे साहेब असतील, आमचे निलेशजी लोटे साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या शुभाचे चंदू सरांचा जोरदार टाळ्यांनी नक्कीच स्वागत करायचं साहेबांचं. थँक्यू सो मच. त्यानंतर राहताना बॉक्स क्रिकेटचा एक बुलंद आवाज म्हणून नेहमीच यांची ओळख राहिली आहे. व्हॉइस ऑफ मुंबई अर्थातच सागर मोरेंचा देखील यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जातोय. अगदी कॉम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या शैलीमध्ये सातत्याने प्रत्येक खेळाडूची ओळख सातत्याने नक्कीच माहिती असते आणि एक उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून नेहमीच ओळख आहे. सागर मोरे सरांचं देखील विशेष कौतुक. थँक्यू सो मच. त्यानंतर अगदी सातत्याने एक डोंबोलीचा आवाज तुम्हाला या सीझनमध्ये नक्कीच ऐकायला मिळाला. अर्थातच मनीष बागले सरांचा आवाज, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आणि अगदी ते देखील आता येतात झटपट झटापट. क्या बात आहे. अगदी हे डायलॉग नक्कीच फेमस राहणार आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच, धन्यवाद.
तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच या मॅचची रिझल्ट देतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने समालोचक आणि निवेदकाची भूमिका देखील ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केली, गेल्याही वर्षी केली आणि याही वर्षी केली, असा बदलापूर परिसरातील एक अतिशय गोड आवाज आणि खूप चांगले समालोचक अनुज मोरे सर यांचा सन्मान केला जातोय. या मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि दुसऱ्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक करणारी स्पर्धा म्हणजेच लोटे चषक आणि त्यामध्ये समालोचन केल्याबद्दल एक निवेदकाची देखील खूप चांगली भूमिका निभावल्याबद्दल मात्र हा विशेष सन्मान त्यांचा इकडे केला जातोय. आणि या स्पर्धेच्या पारितोषिकाकडे आपण चाललेलो आहोत. त्या अगोदर मित्र पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला लावेल. काय स्पर्धा झाली यार. म्हणजे काही स्पर्धा अशा असतात की तिकडे आल्यानंतर असं वाटतं की आता हे संपूच नाही, परंतु स्पर्धा संपली आहे, पुढल्या वर्षीची वाट पाहू. जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेतील अंतिम सामनावीराचा पुरस्कार करण पाटील. अंतिम सामनावीराचा पुरस्कार ज्याने खूप साऱ्या रन केल्या असा करण पाटील अंतिम सामनावीराचा पुरस्कार. गोवंडीचं नाव महाराष्ट्रभर करतायत सध्याच्या घडीला. या अतिशय दर्जेदार खेळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकला आपल्या खेळाने असा आणि अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार मिळवलाय. 6000. क्या बात है. पारितोषिकच पारितोषिक आहेत. या पवनजी वाडेकर साहेब यांच्याकडून सुद्धा 6000 रुपयाचा पुरस्कार आहे. दादांकडून देखील पुरस्कार देण्यात येत आहेत. या पवन भाऊ, कारण वा आजचा दिवस करणचा होता. जबरदस्त. पुढील पुरस्कार लोटे चषक दुसरा पर्व. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जातोय ज्याने अप्रतिम कामगिरी केली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतायत टीम आहे डिंग डॉंग जॉर्ज. खेळाडू आहेत आकाश शिंगाडे. स्मार्टफोन दिला जातोय. मानाची ट्रॉफी दिली जाते आकाश शिंगाडे यांना. वा गोरख भाऊ, आपलाही वाटा आहे या स्पर्धेमध्ये. आणि 360 ची बॅट देखील दिली जाते. स्मार्टफोन देखील दिला जातोय. अविस्मरणीय कामगिरी आणि त्याबद्दल आपल्याला हा पुरस्कार दिला जातोय. पुढील पुरस्कार आहे लोटे चषक श्री क्रीडा मंडळाची ही मानाची स्पर्धा. आणि पुढील पुरस्कार आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय टीम आहे एनएन बॉयज. खेळाडू आहेत विजय. स्थानिक खेळाडू आहेत. स्थानिक खेळाडूंनी सुद्धा स्पर्धा गाजवली. एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटेल. स्पर्धा झाल्या कॉमेंटेटर, आयोजक आणि त्यांच्या एक दोघांव्यतिरिक्त इतर ठिकाणी कोणीच नसतं. इथे सगळे थांबलेले आहेत आणि म्हणूनच हाही एक वेगळा पॅटर्न आहे, लोटे पॅटर्न. वाह वाह वाह. पुढील पुरस्कार आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज काही नावं सांगू शकता का? या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 80 रन केल्या आणि या स्पर्धेतील
मानाच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरताय टीम एन एन बॉईज आणि खेळाडू आहेत एपी गणेश आणि श्री साई स्पोर्ट्सच्या वतीने त्यांची अंबरनाथचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती देखील केली गेलेली आहे कुठे परंतु एपी वा 360 स्पोर्ट्स म्हणजे अनंत वाघ यांच्या वतीने दिली जाणारी ही बॅट आहे त्याचबरोबर एक स्मार्टफोन दिला जातो एक ट्रॉफी दिली जाते एपी गणेश विशेष कौतुक आणि कॅश प्राइज आहे 15,000चा कॅश प्राइज देखील आहे वा फोकस करा आज समोरून थोडस बाजूला वा आवर्जून सांगतोय आज या स्पर्धेने लोटे चषकाने महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेटला एक नवा हिरा दिलाय नाव त्याचं एपी गणेश अंबरनाथचा सितारा आहे आज या मंचावर आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा खेळेल याची ग्वाही मी या ठिकाणी देतोय जबरदस्त परफॉर्मन्स एक विशेष सन्मान बाकी आहे तो सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत या स्पर्धेला ज्यांनी जगभर पाठवण्याचं काम केलं आणि मग युट्यूबच्या दुनियेतील टी शर्टच्या दुनियेतील एक मोठं नाव श्री साई स्पोर्ट्सचाही आपल्याला एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे या शैलेश दादा यस श्री साई स्पोर्ट्स यस क्रिकेट खेळता खेळता एक मराठी उद्योजकाने एक ब्रँड चालू केला त्या ब्रँडचं नाव श्री साई स्पोर्ट्स आणि साईबाबांच्या नावाने असणारा हा ब्रँड आता भारतभर तेवढाच लोकप्रिय झालेला आहे आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभर पाठवण्याचं काम देखील ज्यांनी केलं एकदा जोरदार टाळ्या शैलेश पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत वाह असेच ऋणानुबंध या सगळ्यांचे या स्पर्धेशी दुसरा पर्व आहे क्या बात आहे आणि आता डीजे या स्पर्धेतील जो खणखणीत असा आवाज आपण ऐकलात ते डीजे मास्टर विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे यस डीजे मास्टर आपण या ठिकाणी दाखल व्हा आहेत का यस या सगळ्या म्हणजे एवढे प्रेक्षक आम्ही क्वचितच नाचताना पाहिलेत आणि ते तुम्ही नाचवलेत वा आणखी एक सन्मान आहे कृष्णा शहापुरे इंस्टाच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभर पाठवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी केलंय त्यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत संपूर्ण वाह रुपेश साठी एक प्राइज आहे ज्यांनी फिल्डिंग केली होती वाह कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे यस वाह आज क्षेत्ररक्षणात चमक दाखवली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून आपण जगभर जावं यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील आणि आता पारितोषिकांकडे वळतोय प्रदर्शनीय सामना सर्वप्रथम जो प्रेक्षणीय सामना झाला त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्र या टीमने बाजी मारली ते विनंती आहे आपण इकडे यायचं आहे परंतु अशीच बाजी नाही मारली आहे या अंबरनाथच्या मुलांनी त्यांना सुद्धा फेस आणला होता हेही तेवढंच नक्की आहे तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र रोहन चिले व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव काय असतो त्यांनी दाखवून दिला आणि मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हटला जातात रोहन चिले सगळी टीम या रेस्ट ऑफ महाराष्ट्र मानाची ट्रॉफी आणि 15,000 रुपयाचा पुरस्कार
आकाश, लॅबो, रोहन, करण करण अबू, साई आणि सुनील विश्वकर्मा गांगुली, रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीमने बाजी मारली आहे आणि हा 15,000 रुपयाचा पुरस्कार रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीमला. परंतु कधी कधी म्हणतात ना, जिंकण्यापेक्षा हारलेल्याची सुद्धा चर्चा होते, तर या मॅच मध्ये चर्चा अंबरनाथ वाल्यांची सुद्धा झाली. परंतु रोहन, तुझा चौकार आयुष्यभर लक्षात राहील असाच होता. आणि आता जातोय टीमच्या पारितोषिकांकडे. यस, आणखीन एक विशेष सन्मान बाकी आहे. हे संपूर्ण मंडप डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे सागर लोटे. सागर भाऊ या, सोपं काम नाही आहे हे. आणि आज अख्खा महाराष्ट्राने पाहिला हा तामजाम, त्याच्या मागे तुम्ही होतात आणि त्याच्याबद्दल वा. आणि आता आपण जातोय टीमच्या पारितोषिकांकडे. चौथा पुरस्कार वी यंग पॅकर माझगाव. माझगाव टीम विनंती असताना आपण या ठिकाणी यायचं आहे. वी यंग पॅकर माझगाव, चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार. त्यांच्या वतीने पुरस्कार घेतला जाईल. चला कोणीतरी या. पेट्याच दिल्यात सगळ्यांना, क्या बात आहे. माझगाव टीमच्या वतीने पुरस्कार इकडे स्वीकारला जातोय. अभिनंदन माझगाव. पुढील पुरस्कार आहे तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं लोटे चषक. टीम रोज अंबरनाथची मानाची टीम, रोज टीम या ठिकाणी दाखल व्हायचंय. चला कोणीतरी या. वा. अनिताताई लोटे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. वा. यस, साईभाऊ आपण देखील या. साईबाई, फक्त अंबरनाथचे लेजेंड नाही म्हणणार मी तुम्हाला, अंडरआर्म क्रिकेटचे लेजेंड आहेत साईबाई. वा, त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. या टीम साठी हे लोक सगळे जगलेत आयुष्यभर, या नावासाठी जगलेत, बरोबर ना. पुढील पुरस्कार आहे या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक. द्वितीय पारितोषिक ज्यांनी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं, दर्जेदार क्रिकेट खेळलं, आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जातोय टीम NN बॉयज अंबरनाथ. आणखीन एक गोष्ट मानली तुमची. आता जमाना सोशल मीडियाचा सुद्धा, आणि आता जर पाहिलं तर मॅच झाल्यानंतर काय होतं, आम्हाला फोन पेची किंवा गुगल पेची वाट पाहावी लागते. परंतु तुम्ही आमच्या मनीष सरांप्रमाणे पेमेंट सुद्धा कसं दिलंय, झटपट फटाफट. वा. आणि आता पहिला क्रमांक देण्याच्या अगोदर दोन शब्द बोलील मी. यस, या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आणि त्यानंतर पहिला नंबर. हॅलो हॅलो, मालिकावीरा
एक मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये 1 लाखाचा पुरस्कार, कोणती एंट्री नसताना मोटरसायकल, एवढी मोठी पारितोषिक आहे, सगळं आपण पाहिलं. परंतु या गाडीवर कोण बसणार आहे? या गाडीवर कोण बसणार आहे? कोण आहे? या वर्षी दुसरं पर्व श्री क्रीडा मंडळाची स्पर्धा, भगवानजी लोटे साहेब, संदीपजी लोटे साहेब यांची मानाची स्पर्धा. अण्णाराम क्रिकेट मध्ये वर्षाला मोजक्या 4-5 बाईकच दिल्या जातात, त्याच्यातील ही एक आहे आणि ही जाते तुमचा सगळ्यांचा अंदाज चुकलाय आणि या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 108 रन आणि 3 विकेट घेतलेले आहेत आणि खेळाडू आहे मुंबईच्या गोवंडी देवनारचा करण पाटील. सबसे कातिल. वाह, मित्र घेऊन आलाय. गाडीवर बसायचं, गाडीवरच आणि चावी द्यायची दिदी. श्राव्याच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे ही चावी. करण पाटील आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. वाह, ज्याची बॅटिंग पाहताना संपूर्ण अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले की नाही झाले, तो मात्र मोटरसायकल वर बसलेला आहे. या मालिकावीराचा पुरस्कार मॅगी 360 ची बॅट देखील तुम्ही द्या. आयुष्यातील कितवी आहे? पहिलीच आहे. पहिली मोटरसायकल अंबरनाथ मध्ये आणि लोटे चषकामध्ये मिळते. आवाज थोडासा कमी केलाय तरी देखील कसं वाटतंय? कुणाकुणाची आठवण येते? क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आज मोटरसायकलवर बसतोयस या मानाच्या स्पर्धेमध्ये. करण, काय भावना व्यक्त करशील? पहिला तर थँक्स आईला बोलील माझ्या, कारण की ती प्रत्येक मॅच बघते घरी आणि दरवेळी ती अशी अपेक्षा करते काय ना काय घेऊन ये, तर तिच्यासाठी आहे. आई बघताय का? आज नुसता ट्रॉफी घेऊन नाही आलाय, जोडीला एक मोटरसायकल घेऊन आलेला आहे. तुमचं स्वप्न त्याने पूर्ण केलेलं आहे. करण, अभिनंदन. असाच खेळत राहा मित्रा आणि अण्णाराम क्रिकेटवर अधिराज्य गाजवत राहा. मनपूर्वक अभिनंदन. क्या बात आहे. चांदीच्या नाण्यांनी खिसा भरलाय त्याचा. आणि खरोखर म्हणावं लागेल या स्पर्धेमध्ये खेळाडूंची चांदी झाली आहे. आणि आता मी आमंत्रित करतोय या मुकेश भाई, कारण टाळ्या टाळ्या वाजवल्या जातील. आयुष्यातील स्वप्न पूर्ण झालंय मोटरसायकल जिंकण्याचं आणि ते देखील लोटे चषक या स्पर्धेमध्ये. आणि आता पहिल्या नंबरचा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. परंतु त्या अगोदर सर, खूप छान आयोजन पाहायला मिळालं, डोळे दिपवणारं आयोजन पाहायला मिळालं. कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली. परंतु इतर आयोजकांना एक तुम्ही मार्गदर्शनच केलं म्हणेल. कमी एंट्री मध्ये किंवा फ्री एंट्री मध्ये सुद्धा स्पर्धा होऊ शकते आणि एवढी चांगली होऊ शकते आपण दाखवलं या जगाला. त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आणि एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. आणि आता आमंत्रित करतोय पहिला नंबर जातोय डिंग डॉंग जॉर्ज कल्याण टीम. या पहिला नंबर. हॅलो शेख. यस, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. डिंग डॉंग जॉर्ज जुलाबॅन कल्याण चॅम्पियन संघ तब्बल 1,09,696 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याच दरम्यान वन अँड ओनली ही ट्रॉफी. क्या बात आहे. चॅम्पियन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. संपूर्ण टीमचा आपण पाहतोय. पुरस्कर्ते आमचे मुकेशजी दवे सर देखील इथे उपस्थित आहेत. क्रिकेट रसिक
येस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला गणपती बाप्पा. येस, सन्मान्य आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार भगवानजी लोटे साहेब आपल्या समवेत नक्कीच उपस्थित आहे. श्राव्या देखील तिथे आहे ऑन स्क्रीन. आमचे पवनजी वाळेकर साहेब उपस्थित आहेत. संदीप भाऊ लोटे आणि ताई लोटे देखील आहेत. परी देखील आहे. सोनाली ताई देखील आहेत. संपूर्ण आज लोटे कुटुंब इथं पाहायला जरूर मिळतोय. आमचे सचिनजी लोटे असतील. येस, बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. मेगा फाइनलिस्ट. थैंक यू सो मच. चैंपियन ऑफ द चैंपियन. क्या बात है, क्या बात है. मालामाल ही स्पर्धा आणि अंबरनाथचा वर्ल्ड कप 2026 सेलिब्रेशन. थँक्यू सो मच. सर्वांचा पुन्हा एकदा आभार. बघा, एक मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. कोणाचा असेल तर ओळखपत्र करून तुम्ही घेऊन जा. बघा, एक मोबाईल, स्मार्ट मोबाईल कोणाचा आहे. चला, फोटो सेशन देखील होतोय. अगदी ब्रीफ केस मध्ये तुम्हाला मनी पाहायला जरूर मिळतात. पैशाचा पाऊस या स्पर्धेमध्ये नक्कीच पडला आणि अगदी आपण जर पाहिला तर नक्कीच फोटोशूट जरूर केला जातोय. या सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण प्रेक्षकांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेचे शिल्पकार संपूर्ण लोटे कुटुंब याचा देखील सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. भगवान दादा, जरूर भगवान दादा आमच्या समोर उपस्थित आहे. चिट्टू दादा देखील येणाऱ्या काळामध्ये एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 8 ते 10 मे ला ही स्पर्धा होणार आहे आणि पुढच्या वर्षीचं नक्कीच एक ट्रेलर तुम्हाला नक्कीच ऐकवेन की चला, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर आणि एक बेस्ट बॅट्समन. चला, आपण यायचंय त्यांच्यासाठी देखील एक एक गिफ्ट अजून एक आहे, म्हणजे आकर्षक कूलर देखील त्यांना आपण देऊन सन्मानित करणार आहोत. चला या. बेस्ट बॅट्समन विजय, बेस्ट बॅट्समन एपी गणेश, बेस्ट बॉलर चला विजय आपण देखील या आणि मालिकावीर चला करण पाटील. चला पांडू आपण या. आपल्या शुभाचे आपण देणार आहोत कूलर आणि जो 1000 फॉलोवर कंप्लीट झाला होता तेव्हा यस नक्कीच आपण कूलर देऊन सन्मानित जरूर करतोय एपी गणेशला. चला यस थँक्यू. आणि त्यांना विजय आपण या. विजय बेस्ट बॉलर. चला बेस्ट बॉलर विजय आपण देखील या. यस माने याच्या शुभाचे आपण जो कूलर देणार आहोत. रोहित भाई तुम्ही देखील या. लौकिक देखील इथे उपस्थित आहेत. चला दिवेश भाई आपण देखील या. आपल्या शुभाचे आपण देऊयात. बेस्ट फिल्डर चला या. बेस्ट फिल्डरला देखील आपण ते कूलर देऊन सन्मान करतोय. त्यानंतर मालिकावीर करण पाटील. चला करण पाटील आपण देखील यायचंय. त्यांच्यासाठी देखील आकर्षक कूलर आहे. आणि चला जो फॉलोवर नाझिम भाई चला या. चेहऱ्यावरती स्माइल आहे. 1000 फॉलोवर कंप्लीट झाले होते तेव्हा 999 ते कंप्लीट झाले. त्यानंतर जो पुढचा जो फॉलोवर होता त्याला आपण देऊन नक्की सन्मान करणार आहोत कूलर. क्या बात है. थँक्यू सो मच. आणि यस मी विनंती करेन अजून कोण उपस्थित मान्यवर जे होते उपस्थित आहेत कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकता त्या स्पर्धेविषयी. कारण की मोठी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. चला केतन दादा किंवा अजून कोणी उपस्थित असेल. राजारामजी आपण साहेब विनंती करेन आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल काय सांगायचं सांगू शकतात. मनोगत व्यक्त करू शकतात. यस राजारामजी लोटे साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत. आज हॅलो आज लोटे चषक
ही मॅच आपल्या कुंटवली भवानी चौकामध्ये झाली. आपल्या अंबरनाथच्या आणि इतरही सर्व खेळाडूंना एक उत्साह मिळावं, एक प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून भगवान लोटे यांनी ही लोटे चषक स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा अंबरनाथच्या आणि इतर उर्वरित महाराष्ट्रातून जे आलेले खेळाडू त्यांनी अति चांगला फायदा घेतला आहे. सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम असा सहभाग घेतला आणि चांगलं सहकार्यही मंडळालाही केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही लोटे फाउंडेशनतर्फे सर्वांचा आभार मानतो आणि भगवान लोटे यांच्यातर्फे ज्या खेळाडूंना खरोखर जर पुढे जाण्याची संधी मिळाली, काही पैशाची अडचण आली तर जरूर त्यांनी भगवान लोटे यांशी संपर्क साधावा की जेणेकरून त्यांचा प्लेअरचा जो उत्साह आहे तो वाढायला मदत नक्कीच होईल. आणि सर्व प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे इथे सहकार्य केलं त्याबद्दल मी लोटे फाउंडेशनच्या वतीने, श्री क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व प्रेक्षकांचेही आभार मानतो. तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन यांनी उत्कृष्ट सहकार्य केलं त्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशनचंही भगवान लोटे व श्री क्रीडा मंडळातर्फे त्यांचेही आम्ही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि अजून कोण उपस्थित असतील ज्यांना मनोगत व्यक्त करायचं असेल या स्पर्धेबद्दल? विनोद दादा, अजून कोण उपस्थित असेल? येस. आणि एक विशेष आपण खरं तर रील्स कॉम्पिटिशन जी ठेवली होती या स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी रील पोचली आणि प्रत्येकाला आवडली ते देखील आपण रील कॉम्पिटिशनची खऱ्या अर्थानं प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय. त्यासाठी आपण जर पाहिलं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 5,000 होतं, द्वितीय पारितोषिक 3,000 आणि चतुर्थ पारितोषिक येस 4 बक्षीस होते. प्रथम पारितोषिक आपण नक्कीच देणार आहोत आणि प्रथम पारितोषिक फर्स्ट प्राइज ऑफ रील कॉम्पिटिशन आपण नक्की जाहीर करतोय. तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज आणि तो व्यक्ती आहे त्याची रील्स प्रत्येकाला आवडली. निखिल मस्केटरला आहे रील्स कॉम्पिटिशनचा आपण पाहतोय फर्स्ट प्राइज विनर. या निखिल, रोख रक्कम आपण पाहतोय 5,000 रुपये. येस, निखिल आपण सन्मानित जरूर करतोय. तब्बल 5,000 रुपये रील्स कॉम्पिटिशन मध्ये प्रथम पारितोषिक. थँक्यू सो मच. तदनंतर द्वितीय पारितोषिक आपण नक्कीच देणार आहोत. रोख रक्कम सेकंड प्राइज आपण नक्कीच देणार आहोत ते देखील आपण देतोय. आणि सेकंड प्राइज गोज टू आदित्य ठरलाय. द्वितीय पारितोषिक. चला या आदित्य. येस, आदित्य इथे उपस्थित आहेत. चांगलाच कला त्यांच्या माध्यमातून जरूर आहेत. चांगल्या रील्स ते बनवत असतात. त्यांना देखील आपण कॅश प्राइज देऊन सन्मानित जरूर करतोय. चला आदित्य इथे उपस्थित झालेत. मी विनंती करेन सन्माननीय भगवतजी लोटे साहेब संस्थापक या स्पर्धेचे त्यांचे शुभात से आपण कॅश प्राइज देऊन नक्की सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. तदनंतर तृतीय पारितोषिक आपण नक्कीच देतोय. थर्ड प्राइज आकाश मिश्रा. थर्ड प्राइज. चला आकाश मिश्रा आपण या. आकाश मिश्रा इथे उपस्थित असेल तर आपण लगेच यायचंय. आहेत आकाश मिश्रा आहेत इथे. कॅश प्राइज आहे त्यांच्यासाठी देखील. थर्ड प्राइज रील्स कॉम्पिटिशनचा आपण नक्कीच देतोय. क्या बात है. थँक्यू सो मच. त्यानंतर फोर्थ प्राइज रोख रक्कम आपण पाहिला तर 96 जरूर मिळेल आणि म्हणजे टोटल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज ते देखील असणार आहे. लकी नंबर साहेबांचा आणि सर्वांचा लाडका शिवम सिनेमॅटिक्स. चला या शिवम. क्या बात है. फोर्थ प्राइज त्याला आपण देतोय. थँक्यू सो मच.
धन्यवाद. पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय सर्वांचाच. आणि यस, खास करून ही स्पर्धा नक्कीच संपन्न होते, परंतु तत्पूर्वी एंड ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण आपण एक जरूर साहेबांचे बाईट घेऊ, कारण की एक मोठी स्पर्धा अजून नक्कीच कंप्लीट झाली आहे. नक्कीच 2 मिनिटं सर्वांना विनंती असेल, साहेब या स्पर्धेविषयी नक्कीच बोलणार आहेत आणि आता नंतर आपण ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करू. थँक्यू. थँक्यू सो मच सर्व प्लेयर लोक. हॅलो, थँक्यू सो मच सर्व प्लेयर लोक, सर्व टीम इथे येऊन पार्टिसिपेट केलं आपल्या क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये आणि चांगला क्रिकेट खेळलं, तुमचं चांगलं प्रदर्शन दाखवलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आणि स्पेशल थँक्स टू डिंग डॉंग जॉर्ज 11 यांचे खूप खूप आभार, तुम्ही प्रथम पारितोषिक विजेता झाल्याबद्दल. मी स्पेशल थँक्स मॅगीला बोलेल. मॅगी, थँक्यू सो मच. म्हणजे शब्द नाही माझ्याकडे तुझ्यासाठी भाई. ॲक्च्युली तू निस्वार्थीपणे सगळ्या मुलांना म्हणजे बॅट देत होतात, म्हणजे काय संबंधच नाही, पण तरी पण तू ही टुर्नामेंट तुझी हे असं दाखवलंस इथे का ही तुझी टुर्नामेंट आहे, प्रत्येकाला बॅट दिल्या तू. थँक्यू सो मच, स्पेशल थँक्स. आणि दुसरी गोष्ट मातोश्री 11, थँक्यू सो मच. तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल, एवढा मान सन्मान मला दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार. नंदू, विवेक, राजू, राजू भाई, अजून भरपूर तुमची नावं नाही मला माहिती, सॉरी, बट मनापासून मातोश्री 7-11 तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे तुमच्या सर्वांचा हात आहे. माझ्या एकट्याचं काही श्रेय नाही आहे, माझी फॅमिली माझ्या पाठीची असते प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आणि जे इच अँड एव्हरीथिंग, ज्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या सर्व कोणी मॅनेज करतं. स्पेशल थँक्स सागर लोटेलना पण बोलल. सागर, थँक्यू सो मच. तू एवढं चांगलं आयोजन केलं, एवढं चांगलं मॅनेज केलं सगळ्या गोष्टी. स्पेशल थँक्स टू यू सागर. आणि अनुज, श्री क्रीडा मंडळ, ह्या सर्वांचं जे कार्यकर्ते आहेत आमचे, ह्या सर्वांचे मनापासून आभार. आमचे राजतात्या झाले, खूप श्रेय घेतलं राजतात्यांनी सुद्धा. त्यांचे मित्रमंडळी यांना खूप म्हणजे इथे आणलं वगैरे आणि त्यांना मान सन्मान दिला, राजतात्यांचे आभार. आणि संदीप भाऊ, थँक्यू सो मच. माझ्या फॅमिलीचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. अँड वन सेकंड, थँक्यू सो मच. नक्कीच भेटू पुढच्या वर्षी लोटे चषक पर्व 3 मध्ये. ओके, त्यापेक्षा अजून चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू सो मच. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि ही स्पर्धा, अगदी या स्पर्धेसाठी एकदा शेवटच्या टाळ्या आपण वाजून ही स्पर्धा नक्कीच संपन्न करूयात. आणि चला एक फोटोशूट करणार आहोत. संपूर्ण टीम आपण इथे उपस्थित व्हा. एक ऑफिशियल फोटो आपल्या पेजवरती अपलोड होणार आहे, त्यामुळे संपूर्ण टीम संपूर्ण टीमने आपण या इथे ट्रॉफी ठेवायचे आणि साहेबांसोबत एक नक्कीच फोटो करणार आहोत. ऑफिशियल आपण एक फोटो अपलोड करणार आहोत, ज्या पेजवरती तुम्ही पाहतायत लोटे चषक अंबरनाथ हे पेज आहे. आणि यस, ही स्पर्धा जरूर संपन्न झाली. भेटूया आता पुनश्च एकदा लोटे चषक अंबरनाथचा वर्ल्ड कप 2027 मध्ये पुनश्च एकदा आपली भेट होईल. तोपर्यंत सर्वांचा मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय आणि स्पर्धा संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी थांबतोय. एक मिनिट. थँक्यू सो मच. एका चांगल्या व्यक्तीचं आभार मानायचं राहून गेलं. शैलू दादा, SSS लाईव्ह, थँक्यू सो मच. प्लीज इकडे या 2 मिनिटासाठी. शैलू दादा, थँक्यू सो मच. जेव्हा ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली, शैलू दादाचा पहिला फोन आला की त्यांना ज्या काही इथे लाईव्हच्या सिस्टम जातील ह्या माझ्याकडे पूर्णतः मुफ्त असतील, त्यासाठी तुझ्या मनापासून धन्यवाद भाई. थँक्यू सो मच यार. थँक्यू. निशुल्क 1 रुपया नाही घेतला या माणसाने माझ्यासाठी. हे एवढं लाईव्ह दाखवलं, एवढे कॅमेरेज लावले, एवढे त्याची मुलं इथं होती, 3 दिवस कंटिन्युअसली इथे होती, ते घरी नाही गेली ती मुलं. आणि एवढं सगळं फ्री केलं या भाईने आमच्यासाठी. थँक्यू सो मच शैलू भाई. थँक्यू सो मच यार भाई. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. अगदी फोटो सेशन देखील क्लिक केलं जातं, एव्हरी मुवमेंट कॅप्चर केली जाते SSS लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. स्पर्धा इथे नक्कीच संपन्न झाली असं जाहीर करतोय. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. धन्यवाद.